चुकीचं कोणी वागत असेल तर ते त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. परवा असंच मी जाताना जळोचीमध्ये एकाने असं का शायनिंगनी गाडी मारली, मलाच त्यांनी कट मारला. ही गाडी त्यांनी कट मारल्यावर माझं सटकलं. मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलं चला हे मागे, पण तो बोल्ट शिरला. मी पोलिसांना सांगितलं त्याला शोधून आणा. पोलिसांनी आज मला तिथं त्याला दाखवलं, त्याच्याकडे लायसन नाही, काही नाही. म्हणलं का रे बाळ, कशा करता तू असं वागतो, तुझी चूक होती का? होती. का नाही थांबला? मी घाबरलो, तुम्ही मला पकडून पोलीस मला नेतील म्हणून. ही जी काही पद्धत आहे, अजूनही काही मुलं बारामतीमध्ये कुठंतरी मोटरसायकल, कुठं ते काय ते सायलेन्सर मध्ये पोलिसांनी पकडलं. मी पोलिसांना पण सांगतो, तेही ऐकत असतील, त्यांना माझी विनंती आहे, तो कुणाचाही माझ्या जवळचा असो लांबचा असो, तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये तो नियमाच्या पेक्षा चुकीचं वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रीतसर जी कार्यवाही असेल ती करायची, त्याला सोडायचं नाही. आणि त्याचे सतत असे प्रकार, त्याची प्रवृत्ती ती असेल तर 3-4दा खटले भरायचे आणि नंतर पहिल्यांदा तडीपार करायचा. आणि तडीपार करून देखील नाही ऐकलं तर मकोका लावायचा. त्याला पुढच्या 4 पिढ्याच आठवल्या पाहिजे. तुम्ही सर्वांनी नीट वागा, कुणी चुकीचं वागू नका. पोलीस तुमच्याशी नीट वागतील, नागरिक तुमच्याशी नीट वागतील. पण कुणीतरी काहीतरी वेडेवाकडे प्रकार केले, जे संविधानाने सांगितलंय, जे कायद्याने घटनेने सांगितलंय, त्याच्या बाहेर जाऊन कुणी काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही सहन करणार नाही. आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही. शेवटी आपल्या इथं एक चांगलं सलोख्याचं वातावरण राहावं, हीच आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि त्याच्यातूनच आपल्या आता तिरंगा सर्कल ते थेट आता डायनामिक्स पर्यंत, आता आपण केलं होतं ते विद्या कॉर्नर चौकापर्यंत, पण आता मी डायनामिक्सचा तो MIDCत रस्ता जातो ना तिथपर्यंत करणार आहे. तो सगळं आपण सुशोभीकरण करतोय. रस्त्याच्या दुतर्फा मोकळी जागा सुशोभीकरण करणं, त्याचबरोबर आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या करता खूप चांगला नदीच्या काठाला शादीखाना बांधलेला आहे. तुम्ही कधीतरी सहज चक्कर मारा, तिथं आता उर्दू शाळेचंही काम चाललेलं आहे. त्याचबरोबर बारामती शहराच्या करता मी मगाशी सांगितलं तसं 1 ते 1.5 मेगावॅट सौर प्रकल्प राबवणं, त्याकरता पण निधी दिलाय. आता तो अजून थोडा मोठा, उद्याची काही वर्ष तरी आपल्याला त्याच्यातनं ती वीज मिळावी अशी जरा व्यवस्था आपण करू. आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव हा आपण करतोय. नवीन क्रीडा संकुल पण आपण करतोय. जुन्या क्रीडा संकुलाचं पण काम चाललेलं आहे. 5 नंबर शाळेच्या ठिकाणी आपण CBSE स्कूल करतोय. आपल्या नगरपालिकेचं CBSE स्कूल माझ्या गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देण्याच्या करता मी एक एजन्सी बघितलेली. काही NGOज ते म्हणले, दादा आम्हाला आमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही बांधून द्या, आम्ही त्याचं बाकीचं सगळी जबाबदारी उचलतोय. आता बरेच जण CSRचा निधी आपल्याला देतात, वेगवेगळी लोक पुढे येत आहेत. आपलं कॅन्सर हॉस्पिटलच्या करता देखील आम्ही गतीनं पुढे चाललेलो आहे. आपलं पशुवैद्यकीय कॉलेज देखील आपण जे करतोय त्याही करता फार गतीनं काम चाललेलं आहे. त्याच्या संदर्भातले पण GR मी पाठवत असतो, पत्रकार मित्रांना पण कळत असतील. माझ्या मंजुऱ्या झाल्या की मी इकडं पाठवतो की बाबा बारामतीकरांना कळू द्या की कुठल्याचा GR झाला, काय झालं. लवकरच आपल्याला जानेवारीमध्ये या सगळ्या निवडणुका संपल्यानंतर आपलं बारामतीचं आयुर्वेदिक कॉलेज ते आता लवकरच सुरू करायचं. त्याच्यातनं मेडदन तिकला परिसराचा सगळ्यात चेहरामोहरा बदलला जाणार आहे. या अशा खूप गोष्टी करायच्या, पण या केव्हा होतील? उद्याच्या काळामध्ये बारामती आणि माळेगावच्या नगरपंचायत आणि नगरपालिका या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या विचारांच्या नगरसेवक नगरसेविकांना निवडून दिलं पाहिजे.